साहित्य खरेदीवर अंजली दमाणी यांना शेतकऱ्यांचे पत्र. खरेदी केलेले हँडस्प्रे, नॅनो युरिया, नॅनो DAP कुठे गेले? शेतकऱ्यांचं पत्र. दमाणी यांच्याकडून ट्विट. केवळ कागदावरच देणं घेणं झालं का? पत्राद्वारे शेतकऱ्यांचा सवाल. बुरशीमुळे नागपूर जिल्ह्यातील काटोल आणि नरखेड तालुक्यातील संत्रा आणि मोसंबीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. शासनानं नुकसान भरपाई द्यावी. अनिल देशमुखांची फडणवीसांकडे मागणी. पीक विमा प्रकरणातील 14 लाख बोगस अर्ज फेटाळले. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती. कृषी खात्यातल्या घोटाळ्याबद्दल काही माहीत नाही. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची प्रतिक्रिया. या संदर्भात नेमण्यात आलेल्या वीर आधार समितीच्या शिफारशीवर बोलण्यासही कोकाटे यांचा नकार. वर्षा गायकवाड यांची खासदारकी कायम. निवडणुकीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट झाल्यानं अनेक लोकप्रिय योजनांना ब्रेक लागण्याची शक्यता. शिवभोजन थाळी यासह इतर योजना बंद करण्यावर सरकारचा विचार सुरू. लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी पुन्हा कोट्यवधींचा खर्च. माहिती आणि जनसंपर्क विभागानं तयार केलेल्या माध्यम योजनेला मंजुरी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नांदेड दौरा. त्यांच्या विश्रामगृहात पदाधिकाऱ्यांची बैठक. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं आजपासून 8 जिल्ह्यांमध्ये युवा जोडो अभियान. राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांची माहिती. भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी शरद पवारांची घेतली भेट. सदिच्छा भेट असल्याची दिली माहिती. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. पाहत रहा पोलीस माझा न्यूज.